नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे निमोन संगमनेरमधून एक शेतकरी आलेले आहे. तर त्यांनी यारकर वापरले, त्यांना काय रिझल्ट आले काय त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. नमस्ते काका, नाव सांगा तुमचं. माझं नाव शरद सुभाष गुगे, राहणार निमोन, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. बरं, आता तुम्ही हे यारकर हे जे प्रोडक्ट खरेदी केलेलं आहे, तर मग मागच्या वेळेस तुम्हाला कसं रिझल्ट आले? मागच्या वेळेस मी गव्हासाठी स्प्रे घ्यायला आलो होतो, तेव्हा दादांनी मला मक्यासाठी यारकर एक डेमो म्हणून 1 किलो पॅकेट दिलं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही वापरून बघा काय रिझल्ट येतो मला सांगा. मग ते मी वापरलं तर मला अर्ध्या प्लॉटला मी यारकर वापरलं आणि बाकीच्या अर्ध्याला फर्टेरा वापरले. तर दोघांची आळी तर मेली दोघांनी बी, परंतु यारकर जिथं वापरलंय त्या प्लॉट मध्ये त्या सेम प्लॉटची उंची यारकरची 1-1.5 फुटांनी उंची वाढली, पानाची ग्रीनरी वाढली आणि आळी गाभ्यातून वर येऊन पानाला चिपटून मेलेली दिसली मला. आणि जिथं फर्टेरा वापरले त्या प्लॉटची उंची मला कमी दिसली 1-1.5 फुटांनी. तर शेतकरी मित्रांनो, हे यारकर मध्ये कीटकनाशक म्हणून एक काम करतात, बरोबर बायोस्टिम्युलंट असल्यामुळे तर त्याचे रिझल्ट अप्रतिम भेटतात. आता त्यांनी दोन्ही जे प्रोडक्ट वापरले होते, फर्टेरा आणि यारकर, तर त्याच्यामध्ये प्लॉट एकदम साईज मध्ये वर खाली जाणार फरक दिसलेला आहे आणि त्याचे फोटो आहेत ते आपण या व्हिडिओत दाखवत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी शरद गुगे. मी कृषी दीपक या दुकानातून यारकर नावाचं एक औषध आणलं होतं मक्याच्या पोंग्यात टाकण्यासाठी. आळी आणि बायोस्टिम्युलंट होतं ते, त्याने आळी पण गेली आणि फवाऱ्याचाही त्रास कमी झाला माझा. आणि त्याच्यात मला असा बदल वाटला की मकाची उंची खूप वाढली, त्याच्याने पानाला डार्कनेस आला, पानाची रुंदी वाढली आणि मकामध्ये हा फरक बघा. आणि मी अर्ध्या प्लॉटला फर्टेरा वापरले तर मला फर्टेरात आणि यारकरमध्ये जमीन आसमानचा फरक बदल वाटतोय. या फर्टेराने फक्त आळीच जाते, बाकीचा कुठलाही फायदा दुसरा होत नाही. परंतु यारकरने त्यात बायोस्टिम्युलंट असल्यामुळं त्याला इतर पोषक तत्वे सुद्धा मिळतात, म्हणजे दुहेरी फायदा आहे या औषधाचा. म्हणून सर्वांनी जरूर याचा वापर करावा आणि आपल्या फवाऱ्याची बचत करावी, हेच माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे.